रामकृष्ण हरी सर्वांना भार्गवी सप्तरंगावर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत या सुंदर आणि शांत मंदिर परिसराची एक छोटीशी सफर। सुरुवातीला आपण पाहतो मंदिराचे प्रवेशद्वार। खूपच सुंदर आणि आकर्षक आहे। मंदिरात प्रवेश करताच एक वेगळा शांत आणि पवित्र अनुभव येतो। मंदिरात येताना मन आपोआप प्रसन्न होतं आणि एक सकारात्मक ऊर्जा जाणवते। मंदिराच्या दोन्ही बाजूंना खूप सुंदर अशी छान झाडी आहेत। मंदिराच्या एका साईडला एक तुळशी वृंदावन आहे। मनमोहक व लक्षवेधक असे आहे। हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप पवित्र मानले जाते। मंदिरात तुळशी वृंदावन असणे म्हणजे त्या जागेची पवित्रता आणि भक्तिभाव अधिक वाढतो। मंदिर परिसरात पुढे आल्यावर आजूबाजूला खूप सुंदर झाडे दिसत आहेत। येथे वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडे आहेत। त्या फुलांचा सुगंध आणि रंग मंदिराच्या वातावरणाला अजूनच आकर्षक बनवतो। येथे वेगवेगळ्या प्रकारची आणखी नारळाचीही झाडे आहेत जी या परिसराला नैसर्गिक सौंदर्य देतात। त्याचबरोबर शोभेची झाडे आणि हिरवीगार झाडे मंदिराभोवती लावलेली आहेत। ही झाडे पाहिल्यावर मनाला खूप शांतता आणि आनंद मिळतो। ह्या मंदिरामध्ये एक पारिजातकाचे उंच असे झाड आहे। इथे सकाळी आल्यावर जशी फुलांचीच रांगोळी घातलेली आहे असे सुंदर असे वाटते। आणि त्या पारिजातकाच्या झाडाच्या शेजारीच एक बेलाचे झाड पण आहे। हे झाडे आणि या मंदिरातील सकाळचे वातावरणच वेगळे असते। सकाळी येणारी सूर्यकिरणे आणि उमललेली फुले हे सर्वांचं कॉम्बिनेशन एक वेगळंच असतं। खूप सुंदर आणि छान वाटतं ह्या मंदिरामध्ये। मंदिर परिसरात मोकळी जागा आहे आणि सर्वत्र खूप स्वच्छता ठेवलेली असते आणि आपल्याला ती दिसतच आहे। ही स्वच्छता आणि शांतता पाहून खूप छान वाटतं। इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला शांत आणि प्रसन्न वातावरण अनुभवायला भेटतं। तसेच इथे कुंडीमध्ये उंबराचे झाड आहे। जो तो भक्त ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार कुणी 5 प्रदक्षिणा घालतं, कुणी 11 घालतं, कुणी 111 घालतं, कुणी 108 घालतं। ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे या झाडाला प्रदक्षिणा घातल्या जातात। असं म्हणतात की उंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घातलेल्या चांगल्या असतात। आणि असेही आहे की उंबराच्या झाडामध्ये श्री गुरुदेव दत्तांचा वास असतो। त्यामुळे ह्या झाडाला तुळशीप्रमाणेच खूप पवित्र आणि आदराने त्याचे पूजन केले जाते आणि मानले जाते। हे वातावरण सर्वसाधारणपणे रोजच खूप सुंदर असं असतं, पण गुरुवारच्या दिवशी या मंदिरात विशेष गर्दी असते। गुरुवार हा स्वामी समर्थाचा विशेष दिवस मानला जातो। त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला इथे खूप भाविक दर्शनासाठी येतात। संध्याकाळी येथे आरती, मंत्रजप, भक्तिमय वातावरण तयार होतं। सर्व भाविक खूप श्रद्धा आणि भक्तिभावाने दर्शन घेतात। त्यावेळेला मंदिर परिसर खूप उत्साही आणि भक्तिमय वाटत असतो। येथील स्वामींची मूर्ती खूपच सुंदर, आकर्षक आणि मनमोहक आहे। मूर्ती पाहताच एक मनामध्ये वेगळी शांतता आणि भक्तिभाव निर्माण होतो। मंदिरात आलं की मन खूप हलकं आणि शांत वाटतं। रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ येथे घालवला की मन अगदी रिलॅक्स होतं आणि सकारात्मक ऊर्जा मिळते। खरंच असा सुंदर आणि शांत मंदिर परिसर प्रत्येकाने अनुभवायला हवा। तुम्हाला हा मंदिर परिसर कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा। जय श्री स्वामी समर्थ।